नमस्कार. आज कथांजली घेऊन येत आहे एक नवीन कथा जिचे नाव आहे मनातलं कळलं तर. कथेच्या लेखिका आहेत कल्याणी देशपांडे आणि अभिवाचन आहे रंजना बोंडे यांचे. चला तर मग करूया कथेला सुरुवात. मनातलं कळलं तर. लग्नाला 2 वर्षे झाली, पण हा माणूस काही मला अजूनपर्यंत कळला नाही. काय याच्या मनात असते काय माहिती, असा विचार पाठमोऱ्या नितीनकडे बघत नयन करत होती. आतापर्यंत मूड बरा होता हिचा, अचानक का रागाने उसळली ही काय माहिती. स्त्रियांच्या मनाचा थांब कोणाला लागत नाही हेच खरं, असा विचार नितीन करत बसला. खरंच नवऱ्याला बायकोच्या मनातलं आणि बायकोला नवऱ्याच्या मनातलं कळलं असतं तर किती चांगलं झालं असतं. बायकोने म्हणण्याच्या आत नवऱ्याने ती गोष्ट पूर्ण केली असती, किंवा नवऱ्याने काही सुचवण्याआधीच बायकोने एखादं काम पूर्ण केलं असतं. तक्रारीला जागाच नसती. भांडणं झाल्यामुळे नितीन आणि नयन एकमेकांशी दिवसभर बोललेच नाही आणि रात्री न बोलताच ते झोपून गेले. पण झोपताना दोघांनीही देवाला प्रार्थना केली. हे देवा, मला ह्या नितीनच्या मनात काय आहे ते कळू दे, म्हणजे आमचे गैरसमज होणार नाहीत. हे देवा, या नयनच्या मनातले विचार मला कळू दे, म्हणजे मी त्यानुसार वागेन, जेणेकरून आमच्यातील कलह टळतील. दुसऱ्या दिवशीची सकाळ काही औरच होती. देवाने दोघांची कळकळीने केलेली प्रार्थना ऐकली होती. वा, मस्त वास येतोय. काय केलं नाश्त्याला? नितीनने कुतूहलाने विचारलं. वास शेजारून येतोय, मी अजून काही केले नाही. बस करतेच, 5 मिनिटात पोहे. वाटलंच होतं मला. पोह्याशिवाय काय करणार या नयनबाई? आमची मुलगी फार सुगरण आहे हो. काय मोठ्या दिमाखात सांगितलं होतं हिच्या आईने. वा रे सुगरणबाई, येऊन जाऊन पोहे. आता हिला जर काही म्हटलं तर मारक्या म्हशीसारखी अंगावर धावून येईल. हे सगळे नितीनच्या मनातलं नयनला कळलं, पण हे नयनला कळलं हे मात्र नितीनला नाही कळलं. नयनला कळलं असून तिने ते चेहऱ्यावर काही दिसू दिलं नाही. तिने आलेला राग आवरला आणि 10 मिनिटात नितीन पुढे नाश्त्याची डिश ठेवली. अरे वा, शिरा मला फार आवडतो. पण तू तर पोहे करणार होतीस ना? नितीनने आनंदाने म्हटलं. हो, करणार होते, पण म्हटलं नेहमी नेहमी काय पोहे करायचे, म्हणून शिरा केला. हे नयन हसत म्हणाली. शिरा खाऊन नितीन लोळत पेपर वाचू लागला. नयन घरकामात जुंपली. काम करून करून थकल्यावर तिने बघितलं, नितीन अजूनही लोळतच होता. तिने मनात म्हटलं, छान, मी मजुरासारखं मरमर मरून काम करायचं आणि हा गाढवासारखा मस्त लोळणार. लग्नाआधी हा म्हणे मी खूप पुरोगामी विचारांचा आहे, बायकांनी काम करायचं आणि पुरुषाने नुसतं बसायचं, मला मुळीच पटत नाही. तर असा आहे तुझा पुरोगामीपणा, लबाड. हे तिच्या मनातलं ऐकून नितीन धडपडत उठला आणि केरसुनी घेऊन डायरेक्ट घर झाडायला लागला. नयनला आश्चर्यच वाटलं. अरे, अचानक कामाला लागलास? हो, तू एकटीच किती काम करणार ना. त्यात मोलकरीण 8 दिवसाच्या सुट्टीवर आहे, म्हणून म्हटलं थोडी मदत करावी. दुपारचं जेवण आटोपल्यावर नितीन नयनला म्हणाला. संध्याकाळी माझ्या मित्राच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्याने आपल्याला बोलवलं, तेव्हा तिथे जाऊ आपण. 7 वाजेपर्यंत तयार राहा. संध्याकाळी ही साडी नेसू की ती नेसू, हा दागिना घालू की तो दागिना घालू, हे हेअरस्टाईल करू की ती, असे अनेक प्रश्न विचारून नयननी नितीनला भांडावून सोडलं. नयन मॅडम, काहीही नेसा, कुठलाही दागिना घाला, कोणतेही हेअरस्टाईल करा, तुम्हाला काय छानच दिसते सगळं. खरंच? आता सांग बरं, मी कशी दिसते? नयन उत्साहात म्हणाली. छान, नितीन म्हणाला आणि मनात म्हणाला. छान काय छान, ध्यान दिसतेस तू, नुसतं ध्यान. काहीही कर, जशी आहे तशीच दिसणार ना. एवढा वेळ वाया घालवला मेकअपमध्ये, तिकडे जायला उशीर होतोय त्याचं काहीच नाही हिला. आता मेकअप करून का अप्सरा दिसणार होतीस? खूप जास्त दिसणार होती ना ढमाले. असं मनातच नयनला नितीन प्रश्न विचारू लागला. हे सगळं नयनला अर्थातच कळलं. असं का, मी कुबजा का? मग काय तुझे डोळे फुटले होते का?
कशाला लग्न केलं माझ्याशी, असं नयन मनात म्हणाली आणि रागाने नितीनकडे बघू लागली. नितीन टरकला. अरे, हिला माझ्या मनातलं कळलं की काय, की मला भास झाला. मला भासच झाला असेल, कारण मला हिच्या मनातलं कळतंय, हिला माझ्या मनातलं नाही कळत. असा विचार करून त्याने सगळे विचार झटकले आणि नयनला म्हटलं, चल लवकर उशीर होतोय आपल्याला. दोघेही समारंभात पोहोचले. उत्सव मूर्तींना अभिनंदन करून झालं, गिफ्ट देऊन झालं. बफेमध्ये हातात थाळी घेऊन ते परिचित व्यक्तींशी बोलू लागले. बोलता बोलता नयनचं लक्ष नितीनच्या उत्सवमूर्ती मित्राकडे गेलं. तिने मनात विचार केला, पहा, लग्नाला 5 वर्षे होऊनही हा किती प्रपोर्शनेट आहे. आणि हा बघा, आमच्या नितीनचा तोरा, हातापायाच्या काड्या आणि पोटाचा नगारा. अगदी कोयल्यामधल्या माधुरीसारखं झालं माझं. लग्नात होता शाहरुख आणि आता झाला अमरीशपुरी. काय ते दिसणं आणि काय ते हसणं. असा विचार करून नयनने नितीनकडे बघितलं, तर तो तिच्याकडे रागाने बघत होता. नयन चमकली. अरे, याला आपल्या मनातलं कळलं की काय, असा क्षणभर विचार करून तिने तो विचार झटकून टाकला. छी, शक्यच नाही. मला ह्याच्या मनातलं कळते, याला नाही. तेवढ्यात नयनला तिच्या आत्ते बहिणींनी येताना दिसली. अगं सुषम, तू इथे कशी? अगं, ही तारा आहे ना उत्सव मूर्ती, ती माझी मैत्रीण आहे, म्हणून आली मी. पण तू इथे कशी? अगं, हा विजय आहे ना उत्सवमूर्ती, तो नितीनचा मित्र आहे, म्हणून आम्ही दोघे आलो. सुषम नितीनशी बोलायला आली. तिच्याशी बोलताना नितीन मनात म्हणाला, बघा ही सुषम, लग्नाला हिच्या 8 वर्षे होतील, पण चवळीची शेंग जशीच्या तशीच. आणि ह्या बघा नयन, लग्नानंतर 2 वर्षात चवळी शेंगेचा लाल भोपळा कधी झाला कळलंही नाही. आत्ता मात्र नयनच्या संतापाचा कडेलोट झाला. भराभरा पानातले पदार्थ खाऊन तिने संपवले. सुषमला कोणीतरी तिच्या ओळखीच्या व्यक्तीने बोलवल्यामुळे ती ह्या दोघांचा निरोप घेऊन गेली. झालं का तिचं? जाऊ आपण आता घरी, माझं जरा डोकं दुखते, नयन नितीनला म्हणाली. झालं, जर आम्ही चांगल्या मूडमध्ये आलो की बरोबर हिचं डोकं दुखते. चला आता काय, पदरी पडलं आणि पवित्र झालं म्हणायचं, दुसरं काय. असा नितीन मनात म्हणाला आणि उघडपणे म्हणाला, हो हो चला, जास्त उशीर केला तर ट्रॅफिक लागेल. असं म्हणून त्याने मित्राचा निरोप घेऊन कार चालवायला घेतली. लाल भोपळा म्हटलं ते बरोबरच होतं माझं. बघा कशी रागाने फुगली टम्म, लाल भोपळ्यासारखी. असं नितीनने मनात म्हटलं की लगेच नयन उघडपणे म्हणाली, काय रे, मी कुब्जा, मी लाल भोपळा, मी म्हैस, आणि तू कोण रे, रेड्या? अरे बापरे, म्हणजे तुला सुद्धा मनातलं कळतं तर. नितीन घाबरून म्हणाला. आणि जसं तू काहीच म्हटलं नाही. पोटाचा नगारा काय, गाढव काय, रेडा काय, त्यात कहरतात कहर, म्हणजे चक्क अमरीशपुरी म्हणायलाही कमी केलं नाही तू मला. नितीन तावातावाने म्हणाला. असे भांडत भांडतच ते घरी गेले. बऱ्याच वेळाने कसे तरी त्यांचे भांडण थांबले आणि त्यांनी देवाला हात जोडले. हे देवा, एकमेकांच्या मनातलं कळल्यावर आमचे भांडणं कमी होतील असे आम्हाला वाटले, म्हणून आम्ही तशी तुला प्रार्थना केली होती. पण मनातलं कळल्यावर भांडणं कमी होण्याऐवजी वाढायलाच लागले. तेव्हा आम्हाला परत पहिल्यासारखेच कर. जय देवा, असे म्हणून ते झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे नितीन नयनची दिनचर्या सुरू झाली. अगं ऐकलं का, आज दुपारी माझी काकू आणि आत्या येणार आहेत. जवळच त्यांचं काहीतरी काम आहे, ते करून जाता जाता येणार आहेत. तर तासभर गप्पा मारतील आणि जातील. हे ऐकताच नयनच्या कापडावर आठ्या पडल्या. तिने मनात म्हटलं, येतील तासभर, पण त्या तासाभरात टोमण्यांची सेंचुरी पूर्ण करतात की नाही बघा. टोमण्यांच्या फॅक्टऱ्या आहेत नुसते, ह्यांचे सगळे नातेवाईक. असा विचार करून लगेच तिने नितीनकडे बघितलं, तर तो मस्तपैकी शीट घालत पेपर वाचत होता. नयनला हायसं वाटलं. चला, आता याला आपल्या मनातलं ऐकू येणार नाही,
देव पावला. फोनवर बोलून झाल्यावर नयन नितीनला म्हणाले, अरे आत्ता फोन आला होता. माझे काही नातेवाईक पुढच्या आठवड्यात येतील. आपल्याकडे जास्त वेळ नाही, फक्त तास 2 तासांसाठी. अरे बापरे, हिचे नातेवाईक म्हणजे संकटच. सारखी टक्कळी सुरू असते त्यांची. एकूण एकूण कान किट्ट होतात. असा विचार करून चमकून त्याने नयनकडे बघितलं तर ती मस्त गाणं गुणगुणत कपड्यांच्या घड्या करत होती. हुश्य, चला, म्हणजे हिला आता माझ्या मनातलं कळणार नाही तर देवच पावला. असं मनात म्हणून नितीनने हात जोडले. ते म्हणतात ना, ते योग्यच आहे. एकमेकांच्या मनातलं न कळलेलंच बरं. सगळंच जर लागलं कळू तर काय आहे खरं. धन्यवाद.